नमस्कार, मी भरत विठ्ठल आवताडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष करमाळा, अजितदादा पवार गट। आज आम्ही करमाळ्यामध्ये नगरपालिकेसाठी 13 अर्ज भरले होते। त्यापैकी 8 उमेदवारी अर्ज आम्ही फायनल केलेले आहेत आणि ते 8 उमेदवारी अर्ज आम्ही ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र लढवणार आहोत। आणि आमचे नेते संजय मामा शिंदे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे साहेब यांची चर्चा झाली आणि आम्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढवत असताना नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाचे उमेदवार आदरणीय कन्हैयालाल देवी साहेब यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देणार आहोत। आता इतर जे काही तुमचे उमेदवार असतील 20 उमेदवार ते तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात क्रमांक 8 अपक्षांची मदत घेऊन आम्ही 8च उमेदवार उतरवले आहेत आणि तेवढेच अपेक्षित आहेत आम्हाला आणि तेवढ्यावरतीच आम्ही निवडणूक लढणार आहोत। राष्ट्रवादी पुरस्कृत काही अपक्ष उमेदवार एक आहे, राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार आहे, ते आमचे सविता जयकुमार कांबळे हे प्रभाग 7 मधून लढत आहेत। ते राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून लढणार आहेत। इतर जी अपक्ष बरेच आहेत करमाळा शहरामध्ये त्यांची जर साथ मिळाली तर तुमचं बऱ्यापैकी हा फोरम पूर्ण होऊ शकतो। निश्चितच जे ताकदवर आहेत, ज्यांची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रभावावर ताकद आहे, अशा उमेदवारांना आम्ही पुरस्कृत करू शकतो, काही अडचण नाही। या सगळ्या प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवताना नगरसेवकांची जी संख्या आहे भाजप किंवा राष्ट्रवादीची असेल, यात कुठं समन्वय साधला गेला नाही, कोण कमी पडले या समन्वयामध्ये असं तुम्हाला वाटतं? नाही, ज्यावेळी आमचे नेते संजय मामा शिंदे आणि पालकमंत्री जयभाऊ गोरे यांची बैठक झाली, तिथं असं ठरलं होतं की 10 जागा राष्ट्रवादीसाठी मिळतील आणि 10 जागा कमळासाठी मिळतील, म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी मिळतील। आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ही कन्हैयालाल देवी साहेब यांना सुचवलं होतं, त्या पद्धतीने त्यांना मिळालं। आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की भाजपकडून काही जागा आम्हाला मिळाव्यात, पण त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती, कारण आम्ही समविचारी पक्ष आणि महायुतीमध्ये आहोत। त्यांच्याकडे इच्छुकांची जास्त गर्दी होती आणि आमच्याकडे इच्छुक होते। जर आम्ही असं केलं असतं तर सर्वांना न्याय देऊ शकलो नसतो, म्हणून आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये युती न होण्यात किंवा जागा न तुम्हाला मान सन्मान इतक्या जागा न मिळण्यात भाजपातर्फे कुणाचा अडसर ठरला किंवा कुणी जास्त हस्तक्षेप केला असं? भाजपने भाजपच्या चिन्हावरती 20च्या 20 जागा भरल्या आणि आमचं ठरल्यामुळं आम्ही फक्त 8 ते 10 जागा भरल्या। 13च फॉर्म आम्ही भरले होते आणि आम्हाला वाटलं होतं की 10 जागा लढवायच्यात, पण जास्त नको, कारण परत एखाद्याने फॉर्म भरला तर ते काढायची सुद्धा अडचण असते, कारण फॉर्म भरायला लावणं आणि काढून घे म्हणणं हे विनाकारण कामाला लावल्यासारखं होतं। त्याच्यामुळे आम्हाला कुणाला नाराज करायचं नव्हतं, म्हणून आम्ही फक्त जेवढे ठरल्याप्रमाणे जे पालकमंत्री साहेबांचे आदेश होते, जे आम्हाला संजय मामा शिंदेचे आदेश होते, त्या पद्धतीने आम्ही मोजकेच अर्ज भरले होते। या सर्व आता प्रक्रियेमध्ये सध्या संजय मामा शिंदे कुठे निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुरुवातीपासूनच कुठेतरी त्यांची भूमिका स्थिर दिसत होती, आता इथून पुढे तरी सक्रिय होती। संजय मामा शिंदे हे अतिशय बारकाईनं करमाळा तालुक्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत। त्यांना काही वैयक्तिक कामामुळे मामा आज येणार होते, पण काही कामामुळे ते बाहेर गेलेले आहेत आणि वेळोवेळी एक 10-10 मिनिटाला फोन करून या आमच्या घडामोडीची ती माहिती घेत आहेत। आणि शेवटी आपल्याला जागा कमी मिळत असतील तर आपल्याला मामांनी सांगितलं की ज्या ठरल्याप्रमाणे जागा नाही मिळत तर आपण स्वतंत्र लढायला तयार आहे। जेवढे फॉर्म भरलेत त्यांना, त्या सर्व उमेदवारांना घेऊन त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, म्हणून मामांनी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे। तुमच्या सभेला केंद्रातले मंत्री कोण येणार आहेत? आमच्या सभेला पालकमंत्री आमच्या स्टेजवर येणं अपेक्षित आहे, कारण त्यांच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी मत मागायचं का भाजप स्वतःच्या पक्षासाठी मागायचं?
ते ठरवतील. आता आम्ही राष्ट्रवादीसाठी आमचं खालचं मत मागतोय नगरसेवकसाठी, आणि वरचा पाठिंबा आम्ही भाजपला दिलेला आहे. आणि आम्ही महायुतीत आहोत, एक समविचारी पक्ष आहे. पण काही गोष्टीमुळं काही लोक नाराज होत होते म्हणून आम्ही ही युती झाली नाही, आणि त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते आम्ही केलेला आहे. अजितदादांशी याविषयी काही चर्चा किंवा त्यांच्याकडून काही निरोप आला? दादांचं मामांचं बोलणं आहे. दादांना विचारूनच मामा निर्णय घेतात, आणि मामाला विचारूनच आम्ही इथं खाली निर्णय घेतोय. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना न्याय मिळावा म्हणून आज ही निवडणूक लढतो. वरिष्ठ पातळीवरून काय सभा या ठिकाणी किंवा वरिष्ठ पातळीवरून कोणी? आम्ही 100% राष्ट्रवादी आणि भाजपचे काही मंत्र्यांना आम्ही आमच्या स्टेजवर आणायचा 100% प्रयत्न करणार आहे, आणि ते येतीलही. कारण भाजपच्या नगराध्यक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे भाजपाने जागा न सोडल्यामुळे त्यांना खिंडीत कुठेतरी पकडण्याचा प्रकार आहे. नाही, निश्चितच काय झालंय, आता त्यांनी 20 जागी फॉर्म भरले. त्यांनी जर अगोदरच समन्वय साधला असता तर दोन्ही कार्यकर्त्यांना व्यवस्थित न्याय मिळाला असता. आता त्यांचे कार्यकर्ते जसे तोलामोलाचे तसे आमचे राष्ट्रवादीचे आमच्यासाठी तोलामोलाचे. म्हणून आम्ही 2 जागा घ्या किंवा 3 जागा घ्या किंवा 5 जागा घ्या ही वाटाघाटी न करता आम्हाला 10 जागा मिळत असतील तर आम्ही तयार होतो. नसेल मिळत तर, आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवायचं ठरवलं. राष्ट्रवादीचा या निर्णयाचा जो फटका आहे तो युतीमधीलच भाजपला किंवा इतर कोणाला बसण्याची शक्यता आपल्याला वाटते? नाही, इथं भाजपही मजबूत आहे, राष्ट्रवादीही मजबूत आहे. येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. पण कुठला नगरसेवक भाजपचा येईल, कुठला नगरसेवक राष्ट्रवादीचा येईल, पण नगरसेवक ही महायुतीचीच येतील. तुम्ही आता भाजपाचेच मंत्री सुद्धा राष्ट्रवादीसाठी येतील म्हणताय, तेच मंत्री सुद्धा बीजेपीसाठी मत मागणार आहे. मग नेमकं मत जनतेनं पुन्हा त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षासाठी मतं मागितली, आणि ज्यांनी भाजपमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाची जरी काळजी केली तरी बस. आमच्या उमेदवाराचे खालचे आमचे संजय मामा, आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, आम्ही सर्वजण आम्ही समर्थ आहोत आमचे नगराध्यक्ष कसे होतील ह्याच्यासाठी. कालच्या परवाच्या घडामोडीमध्ये तुम्हाला इतरही 2 पॅनल तर्फे 2 पैकी कोणीतरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तशा काही गुप्त सरबद झाल्याच्या बातम्या देखील बाहेर आल्या. कितपत तथ्य? निश्चितच राजकारणामध्ये बैठकाही होत असतात, एकामेकाचा संपर्क होत असतो, आणि माणूस प्रत्येक जण आपल्याला जसं सोयीचं राजकारण होईल असं बघत असतोय. त्यामुळे आमच्या बैठकी झाल्या. पण आमचे नेते संजय मामा यांनी पालकमंत्र्यासमोर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कनुभाई असावा किंवा कन्हैया देवी साहेब असावेत असा आग्रह धरला होता, आणि त्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आम्हाला जो मामांचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला आणि त्यांना उमेदवारी दिली मामांच्या विश्वासावर, त्यांना मदत व्हावं म्हणून आम्ही ही सेपरेट पॅनल लावलं. तुम्ही म्हटला कन्हैया देवी यांच्या नावाचा आग्रह मामांनी केला होता, आणि राजकारणात सर्वश्रुत आहे की कन्हैया देवी किंवा गणेशची शेवटी भाजपाची असते. हे तालुक्याच्या राजकारणात मामा समर्थक म्हणून अलीकडे परिचित आहे. हो, तर ते उमेदवार देखील तुमच्याच विचाराचे किंवा तुमच्याच गटाचे असून नगराध्यक्षपद नाही, त्यांनी एक लक्षात घ्या, त्यांनी अधिकृत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. ते कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत. फक्त एक युती करत असताना जर विचारलं वा कोण बरा, तर हे शेवटी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं होतं की उमेदवारी कोणाला द्यायची, आणि आम्ही शब्द दिला होता की तुम्ही कुणीही उमेदवार द्या. पण नाव विचारलं तर आम्ही देवी साहेबांचं नाव सांगितलं होतं, त्यांना उमेदवारी मिळाली, आणि त्यांना सोडून कोणाला जरी दिली असती तरी आम्ही भाजपला मतदान करायचं हे आमचं फायनल डिसिजन होतं, आणि आम्ही एकत्र राहणार होतो. भाऊ, आता करमाळा नगरपालिकेचा विषय झाला, इथून पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही सुद्धा निवडणुका लागतात. त्यामध्ये नेमकी राष्ट्रवादीची युतीसोबत लढण्याचा विषय असणार आहे का परत एकदा अशाच प्रकारे जागा वाटपात तेढा निर्माण झाली परत एकदा स्वतंत्र का अपक्ष त्यावेळेस सुद्धा अपक्षच घेऊन जाणार आहे? आम्ही परतच्या वेळेस एवढा सस्पेन्स वाढू देणार नाही. युती होत असेल तर अगोदर करू, नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायलाही तयार आहोत. कारण ग्रामीणमध्ये संजय मामांची ताकद खूप मोठी आहे. तालुक्यामध्ये 2 नंबरची मतं संजय मामांना पडलेली आहेत, आणि
राष्ट्रवादीची ताकद ही तिथं तितकीच मोठी आहे. त्यामुळं आम्हाला ग्रामीणला कुठलीच भीती नाही. आमचा प्रस्ताव पहिला असेल की महायुती म्हणून आपण एकत्र लढू, भाजप बरोबर लढू. त्यांनी नाही मिळून मिसळून घेतलं तर वैयक्तिक लढायची आमची तयारी आहे. मध्यंतरी ज्यावेळेस इथं कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः बागल यांच्या बंगल्यावर गेले होते. त्या ठिकाणचा चर्चा झाली होती, बैठक झाल्यानंतर त्यावेळेस नेमकं त्यांच्यासोबत या सर्व बाबी चर्चा झाली होती का? त्यांना काय सांगण्यात आलं? नाही, आता शेवटी ते आमच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत. ते एकत्र कसं येईल आणि आपले उमेदवार कसे निवडून येतील हे त्यांचं ध्येय असेल. कारण संजय मामा असतील किंवा अनेक वरिष्ठ पातळीचे नेते असतील, त्यांना एवढंच ध्येय असतं की आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे. म्हणून त्या संदर्भात तेही त्यांनी तिथं जाऊन बाबा युती व्हावा ह्या दृष्टीने बोलणी केली. ते पुढे अजून त्याच्या विषयी जिल्हा परिषद पंचायत समिती काही लागली नाही. त्याच्याला लागल्यानंतर त्याचाही रिझल्ट मिळेल काय.